बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय. आपला महापौर व्हायला पाहिजे तर स्वप्न असल्याचं सुद्धा ते म्हणाले. नवनिर्वाचित नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन थेट उद्धव ठाकरेंची भेट घेतली. विरोधकांनी साम दाम भेद यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. कागदावरची शिवसेना संपल्याचं वाटत असेल पण जमिनीवरची शिवसेना संपलेली नाहीये. लढाई संपलेली नाहीये. जिद्द महत्वाची आहे आणि या जिद्दीच्या जोरावर आपण पुन्हा जिंकू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय. दरम्यान मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचे 65 नगरसेवक आहेत. एवढी कमी सदस्य संख्या असतानाही उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोबाईल हा जो काही निकाल लागलेला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे आणि माझं स्पष्ट मत आहे आपल्यात आणि भाजपामध्ये जो फरक आहे त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना त्यांनी कागदावरती संपवले पण जमिनीवरची शिवसेना ती काही संपू लालूच रमेश यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले. गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकते. निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो आणि जबाबदारी आता आपली वाढलेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आतमध्ये जरा नगरसेवकांशी बोलत होतो. त्याला सुद्धा हेच सांगितलं की आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे. आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल. म्हटलं की आमचा महापौर होईल मुंबईमध्ये. देवाच्या म्हणजे माझ्या की मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या. वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे. तुम्ही आमचा सोडू. यानंतर बघूया दिवसभरातली दुसरी मोठी बातमी. मुंबईमध्ये अडीच वर्ष महापौर पद द्यावं अशी इच्छा शिवसेना नगरसेवक आणि शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेचा महापौर बसावा अशी शिंदेच्या शिवसेनेची इच्छा आहे. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये या मुद्द्यांवरून चर्चा सुरू असल्याचं कळत आहे. आता भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे. तर मुंबई महापौर पदाबाबत वाद होणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. एकनाथ शिंदेसोबत बसून महापौर ठरवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबई चांगल्या पद्धतीनं चालवून दाखवू असाही विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आता याच्यामध्ये महापौर कोण, महापौर कधी, महापौर किती वर्ष वगैरे सगळ्या गोष्टी शिंदे साहेब आणि मी आणि आमची दोन्हीकडची नेते मंडळी आम्ही बसून ठरवू. काही त्यात वाद येणार नाही. छान पद्धतीनं दोन्ही पक्ष आम्ही मुंबई चालवून दाखवू. यानंतर बघूया दिवसभरातली तिसरी मोठी बातमी. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केलाय. मुंबईतील काही ठिकाणचे निकाल अनपेक्षित असल्याचं ते म्हणाले. सकाळी मतपेट्या उघडण्या अगोदर कलांची आकडेवारी बाहेर कशी येत होती असा सवालही त्यांनी निवडणूक आयोगाला केलाय. तसंच महायुतीच्या सभेला गर्दी नव्हती मग रिकाम्या खुर्च्यांनी मतदान केलं का असा खोचक सवाल देखील ठाकरेंनी विचारलाय. काही ठिकाणी अनपेक्षित निकाल हे नक्कीच लागलेले आहेत. ज्या पद्धतीचं मुंबईमध्ये वातावरण होतं तुम्ही स्वतः अनुभव केलेला आहे. एक लाट वाटत होती म्हणजे मतदान एकतर्फी होईल असं चित्र याही वेळेला होतं. विधानसभेच्या वेळेला होतं. पण एका गोष्टीचं मला जरा एक गंमत वाटते की मतदान झाल्याबरोबर एक्झिट पोल जे यायला लागले असे एक्झिट पोल घेणारी लोक मला तरी कुठे काही दिसलेली नाहीत. म्हणजे एक्झिट पोल कोणत्या पक्षाच्या कार्यालयातून दिले गेलेत का आणि बरोबर आकडे त्याच्यानंतर जणू काही सकाळ जशी मतदानाला सुरुवात झाली मतपेट्या उघडण्याच्या आधीच तिथले आकडे जाहीर व्हायला लागले. हे कसे काय कळले होते. यानंतर बघूया दिवसभरातली चौथी मोठी बातमी. मुंबई महापालिकेवर भाजप शिवसेना महायुतीचा झेंडा फडकलाय. मात्र ठाकरेंनी त्यांना कडवी झुंज दिली आहे. निकालानंतर सामनाच्या अग्रलेखातून मुंबईच्या भवितव्याबाबत भाष्य करण्यात आलंय. मुंबईचं अदानी स्थान होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आलाय.
महाराष्ट्रात आता एकच ब्रँड आहे, देवाभाऊ. हारल्यानंतर विरोधात लिहिलं नाही तर सामना चालणार कसा असं म्हणत भाजपचे नेते परिणय फुके यांनी टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय, महाराष्ट्राच्या वैभवशाली राजधानीचं, मुंबई शहराचं भवितव्य काय? इथल्या मराठी माणसाला आधार कुणाचा? मुंबईचं अदानिस्तान होत असताना या पानिपतात मराठीचा झेंडा टिकेल काय? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्याची उत्तरं येणारा काळच देईल. पण ज्यांनी शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिछेहाटीस हातभार लावला, त्यांनी मुंबईमधील हुतात्मा स्मारकाचा सौदा केला. मुंबईचं अदानिस्तान होत असताना 106 हुतात्मे फक्त अश्रू ढाळणार नाहीत, तर ते पुढच्या लढ्यासाठी याच मुंबईत पुनर्जन्म घेतील. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेना आणि मनसेनं झुंज दिली, शर्थ केली, अटीतटीची लढत झाली. ही लढाई सुरूच राहील. मुंबई आणि मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही. 10-12 जागा अजून आम्ही वाढवू शकलो असतो, दुर्दैवाने कमी मताने पडल्या तर 100% BJPचा महापौर होऊ शकत नव्हता. पण तरीही आम्ही एक प्रबळ आणि मजबूत विरोधी पक्ष महापालिकेत, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर सगळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू. त्यांना मुंबई अडाणीच्या घशात कोणत्याही परिस्थिती घालू देणार नाही आणि ठेकेदारांचं राज्य सत्ताधारी नाही ते विरोधी पक्ष उलथवून टाकेल. जो निकाल आहे तो या गोष्टीला शिक्कामोर्तब झाला की महाराष्ट्रात आता एकच ब्रँड आहे, तो ब्रँड देवाभाऊ आहे. आणि काल ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला साथ दिला, महायुतीला साथ दिला, मला असं वाटतं आता कोणतेही दुसरं कोणी शिल्लक राहिलं नाही. आता एकच ब्रँड आहे, तो म्हणजे देवाभाऊ. असं आहे की हारल्यानंतर सामन्याने असं काहीतरी विरोधात लिहिलं नाही तर सामना चालणार कसा? आणि दुसरं, आज जे आम्हाला वाटत होतं की हे परत EVM किंवा आणखीन निवडणूक आयोगावर हे जे टीका करतील, यांनी टीका केल्या नाही, म्हणून मी त्यांचा फार फार आभार मानतो. जे चंगेज मुलतानीच्या घशात टाकणं चालत असतं. कोण बुरखेवाली बनत असली तर चाललं असतं. पण ज्या अदानींच्या माध्यमातून महाराष्ट्र मुंबईचा विकास उदा होईल ते हे ना चालत नाही. आणि म्हणून कधीही चंगेज मुलतानी या जिहाद्यांच्या घशात घालण्यापेक्षा आता मुंबईचा विकास जे करू शकतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू. यानंतर बघूया दिवसभरातली 5वी मोठी बातमी. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक भावनिक पत्र लिहिलंय. यामध्ये त्यांनी मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख व्यक्त करतानाच खचून न जाता नव्या जोमानं उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय. निवडणुका येतील जातील, मात्र आपला श्वास मराठी आहे हे विसरायचं नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय. तसंच आपले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील असा विश्वासही राज ठाकरेंनी पोस्टमधून व्यक्त केलाय. मुंबई महापालिकेच्या निकालात महायुतीचा महापौर निश्चित झाला असून मनसेचे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत. मराठी माणसासाठीची लढाई आता सुरू झाली आहे असं म्हणत राज ठाकरेंनी पुढील संघर्षाचे संकेत दिले आहेत. सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा या लढाईमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे. पण म्हणून खचून जाणारातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आले ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. आपली लढाई मराठी माणसाची आहे, मराठी भाषेची आहे, मराठी अस्मितेच्या साठीची आहे आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करू. तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाहीये, पण तरीही सांगतो. MMR परिसरामध्ये असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत.
त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं राहायचंय. निवडणुका येतील आणि जातील, पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया, पुन्हा कामाला लागूया, नव्यानं आपला पक्ष आणि संघटना उभारूया. राज ठाकरे यांनी ही फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानलेले आहेत. सन्मान्य राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य आहे. एका पराभवानं मुळात हा पराभव मानत नाही. आम्ही चांगल्या प्रकारे लढत दिली, आम्ही चांगल्या प्रकारे आघाडी घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अजून 10 ते 12 जागा मिळणं अपेक्षित होतं, पण त्यांचेसुद्धा अनेक उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे थोड्या थोड्या फरकानं पडलेले. आता तर जसं मुलुंडला सत्यवान दळवी यांचा विजय जाहीर केला आणि त्यांनी विजय मिरवणूक काढली. खरं म्हणजे त्यांनी तिकडे थांबायला हवं होतं काही काळ, असं आता मी चर्चा केली. कारण रिकाउंटिंगची व्यवस्था होती पण ती करू शकले नाहीत. त्यानंतर या भांडुपलाच पश्चिमेला मोहन चिरात म्हणून एक उमेदवार आहेत, ते सुद्धा अल्पशा मतानं पडलेले आहेत. इथे विश्वनाथ ढोलम आहेत, ते सुद्धा फार थोड्या मतानं पडले. याला काही वेगळी कारण आहेत. पण आम्ही सगळ्यांनी, शिवसैनिकांनी, आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जिंकून यावेत यासाठी शर्थ केली. तर तुमचं माझं नातं एका बटनापुरतं, मतापुरतं नव्हतं. मराठी माणसासाठी आमचा लढा सुरू राहील अशी पोस्ट अमित ठाकरे, मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. खचून जाऊ नका असं आवाहन अमित ठाकरेंनी केले आहे. पाहूयात अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले. मराठी माणसाला जे अपेक्षित त्यासाठी आणखी मेहनत करूया. माझं आणि तुमचं नातं एका बटनापुरतं मर्यादित नव्हतं. राजकारणात जय पराजय होतच असतो. माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. जे प्रेम, साथ दिली ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे. सत्ता असो नसो, मनसैनिक, शिवसैनिक धावून येतील. महाराष्ट्र मराठी माणसासाठी लढा सुरूच राहील. खचून जाऊ नका असं आवाहन अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आणि मनसैनिकांना केलंय. मराठी माणसाला एकटं पडू देणार नसल्याचंही ते म्हणाले. हा शब्द आहे ठाकरेंचा, असं त्यांनी आश्वासन दिलंय सगळ्या कार्यकर्त्यांना. यानंतर बघूया दिवसभरातली 6वी मोठी बातमी. निवडणुका संपल्या त्यामुळे आमचा कोणी शत्रू नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. मुंबई महानगरपालिकेत मिळालेल्या यशाचा विजयोत्सव भाजपनं साजरा केला. यावेळेला फडणवीसांनी बोलताना मुंबई थांबणार नसल्याचं म्हटलंय. मुंबई यापुढे विकास करत राहणार आहे. जो पाठिंबा देईल त्याला सोबत घेऊन आणि जो पाठिंबा देणार नाही त्यांना मागे सोडून मुंबईचा विकास करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एक गोष्ट अजून सांगतो, निवडणुका संपल्या, आमचा कोणीही शत्रू नाही. जे असतील ते आमचे वैचारिक विरोधक आहेत. त्यामुळे आमच्या मुंबई विकासाच्या अजेंड्याला जे लोक त्या ठिकाणी सपोर्ट करतील त्यांना सोबत घेऊ, जे सपोर्ट करणार नाहीत त्यांच्या शिवाय पुढे जाऊ, पण मुंबई आता थांबणार नाही. या मुंबईतनं यापुढे एकही मराठी माणूस मुंबई बाहेर जाणार नाही. हा जो आमचा अजेंडा आहे, या मुंबईत गरीब लोक, झोपडपट्टीत राहणारे लोक, चाळीत राहणारे लोक, पगडी पद्धतीने राहणारे लोक, अशा सगळ्या लोकांना घर देण्याचा जो आमचा अजेंडा आहे, या मुंबईतल्या लोकांचं जीवन हे सुकर झालं पाहिजे. या मुंबईतली हवा ही देखील शुद्ध झाली पाहिजे. असा जो सगळा आमचा अजेंडा आहे, या अजेंड्यावर आम्ही सातत्याने दुसऱ्याच दिवशीपासून काम सुरू करू. आणि मी मुंबईकरांना हा विश्वास देऊ इच्छितो की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये आता जी आम्ही कामं हातात घेतली होती ती आम्ही संपवण्याकडे नेऊ आणि नवीन कामं हातामध्ये घेऊन मुंबई, आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लिव्हेबलही बनवू आणि लव्हेबलही बनवू, अशा पद्धतीची मुंबई ही तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यानंतर बघूया दिवसभरातली 7वी मोठी बातमी संभाजीनगरमधली आहे. संभाजीनगरमधील मनपा निवडणुकीमध्ये ठाकरेंना अवघ्या 6 जागांवर समाधान मानावं लागलंय. या पराभवानंतर ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या दारुण पराभवाला अंबादास दानवे जबाबदार असल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला आहे. दानवे तो स्वीकारणार नाही, मात्र हे सत्य असल्याचा खैरेंचा दावा आहे. धक्कादायक बाब म्हणजे अखेरचे 7 दिवस दानवे प्रचारात नव्हते असा आरोप खैरेंनी केलाय. दानवेंची काही सेटिंग होती का असा संशय त्यांनी व्यक्त केलाय. रशीद मामू निवडून आले, मात्र त्यामुळे पक्षाचं नुकसान झालं. त्यांचा हा निर्णय चुकीचा होता, त्यामुळे 50,000 हिंदूंची मतं चुकली असंही खैरे म्हणाले. तर याबाबत मातोश्रीवर अनेकांनी तक्रारी केल्या आहेत आणि मी पण मुंबईत हे सगळं कानावर टाकणार असल्याचं खैरे यांनी म्हटलंय. दोघे मिळून त्या ठिकाणी आम्ही एकत्र बसलोच नाही. मी किती वेळेस फोन करायचो, त्या व्यक्तीने मला म्हणजे माझा फोन घेतला नाही. मदत दानवेने फोन घेतला नाही, काही नाही. मी बरंच बरं असे अनेक जण होते की ते फोन करायचे त्यांना. खरं काय असं ते अंबादास दानवेने असं करावं हे काही समजत नाही. पण आज जर आम्ही बसून केलं असतं तर निश्चितच आमच्या जागा चांगल्या आल्या असत्या. तुम्हाला सांगतो की हे योग्य नाही आहे. आज आपल्या पक्षाचं नुकसान होत आहे, हे लक्षात आलं पाहिजे. तरी त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांना करायचं आहे का नुकसान असं वाटतंय? काही समजत नाही. काय कोणाशी काही ऍडजस्टमेंट केली का काय केलं काही समजत नाही. खैरेसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे. मी काही त्यांच्या विरोधात एक शब्दही बोललो, पण संभाजीनगरात मी 124 किलोमीटर पायी फिरलो. 29 वॉर्डात 124 किलोमीटर पायी फिरलो. कोणत्याही उमेदवाराला विचारा, मी खैरेसाहेबाला भेटलं म्हणजे मी काम करतो अशातला भाग नाही. 29 प्रभागातल्या सगळ्या उमेदवारांकडं मी डोअर टू डोअर जाऊन आलो. 124 माझे पाय उचलत नव्हते. रोज संध्याकाळी 124 किलोमीटर मी चाललो. उद्धवजींची सभा घेतली, मोठी विराट घेतली. आणि सभेनंतर शेवटचे 2-4 दिवस काही जाहीर प्रचार नसतो. काही कॉर्नर बैठक असतात, काही बैठक असतात, काही गाठीभेटी असतात. मला वाटतं खैरेसाहेबाला हे माहिती नसावं याचं मला आश्चर्य आहे. खैरेसाहेबांनी एवढ्या निवडणुका लढल्या, एवढे सिनियर लीडर आहेत ते. मी तर लहान आहे, छोटासा आहे, परंतु त्यांची जी भूमिका आहे आता त्याला मी काही करू शकत नाही. यानंतर बघूया दिवसभरातली 8वी मोठी बातमी. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मोठ्या पराभवानंतर बारामतीमध्ये पवार काका पुतण्यांमध्ये मोठी खलबत झाल्याचं पाहायला मिळालं. महापालिकांच्या निवडणुकातील पराभवानंतर अजित पवारांनीच थेट शरद पवारांचं निवासस्थान गाठलं. दोघांमध्ये तास दीड तास चर्चा झाली. या चर्चेत पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह आमदार रोहित पवार सहभागी होते. आणि अखेर या चर्चेमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे 12 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला लढवणारा. जिथे आपल्याला वाटतं की एकत्रितपणे लढत असताना काही ठिकाणी लढायचं मैत्रीपूर्ण अशा प्रकारची निवडणूक करण्याच्या संदर्भात चर्चा झाली. आताच्या काळामध्ये बहुतेक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो. तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा. आता तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय. महायुती केंद्रामध्ये पण एनडीएचं सरकार आहे, राज्यामध्ये पण महायुती आहे. त्या पद्धतीनं आमचं काम तिथं चाललेलं आहे. आतापर्यंत जेवढ्या काही निवडणुका झाल्या मागे आघाडीच्या काळात पण, तर असले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये स्थानिकांना ते अधिकार दिले जातात आणि स्थानिक लोक त्याच्याबद्दलचा निर्णय घेतात. 12 जिल्हा परिषद जिथे शक्य असेल तिथे एकत्रित येण्याची शक्यता आहे. सर्व ठिकाणचे कार्यकर्ते त्या जिल्ह्यातले त्या बाबतीत निर्णय घेतील. यानंतर बघूया दिवसभरातली 9वी मोठी बातमी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये चंद्रपूर जिल्हा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला होता. आधी नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये चंद्रपूरमधील भाजप नेत्यांची धुसफूस पाहायला मिळाली होती. महापालिका निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होणार नाही असं भाजपकडून सांगण्यात आलं. खरं मात्र प्रत्यक्षात जोरगेवार मुनगंटीवार वादाचे पडसाद पाहायला मिळाले. जोरगेवार गटाने 17 AB फॉर्म अचानक बदलल्यानं निकालावर परिणाम झाला असा आरोप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी केलाय. तर मुनगंटीवारांच्या आरोपाला आमदार किशोर जोरगेवार यांनी उत्तर दिलंय. अंतिम सर्वेक्षण आणि संमतीनंतर उमेदवार बदलल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे.
पद्धतीचं घवघवीत यश हे काँग्रेस पक्षाला मिळालं. जनतेचा कौल हा आमच्या बाजूने होता आणि कुठेतरी सगळ्या कमिशनखोरांना बाजूला ठेवून स्पष्ट आणि स्वच्छ सरकार लोकांना हवं होतं आणि ते अपेक्षित सरकार आम्ही या चंद्रपूरकरांना नक्की देऊ. जो विश्वास चंद्रपूरकरांनी आमच्यावरती टाकला त्या विश्वासाला कुठेही आमचे हे काँग्रेसचे निवडून आलेले शिलेदार तडा जाऊ देणार नाही याची काळजी नक्की या ठिकाणी घेईल. जनतेने ठरवल्याप्रमाणे हा निकाल अपेक्षित होता. हा सर्व निकाल जो मिळाला, यश मिळालं, हे चंद्रपूर वासियांनी ठरवून जो भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये झाला, या महानगरपालिकेचं संपूर्ण वाटोळं केलं गेलं, त्याचा बदला जनतेने घेतला आणि महाविकास आघाडीला मी असं म्हणेल की काँग्रेस आणि मित्रपक्ष आमच्या जे बहुमत दिलं त्याबद्दल चंद्रपूर वासियांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. गेली असं म्हणता येणार नाही. मी जसं आता सांगितलं की महापौर बनवण्याची संधी जनतेने दोघांनाही दिली आहे, तेव्हा आपापल्या परीने प्रयत्न करून महापौर आम्ही बनवू. हा, एक गोष्ट खरी आहे की हे जे 17 AB फॉर्म गेले त्याचा काही परिणाम कार्यकर्त्यांवर आणि त्याचा निवडणुकीवर निश्चितपणे झाला आहे. कारण 17 उमेदवार जर कदाचित बदलले नसते तर स्पष्ट बहुमत आम्हाला प्राप्त झालं असतं. हा घोळ झालेलाच नाहीये. त्याच्यामध्ये मी माहिती घेतली, आकडेवारी पण आहे. एकंदर 15 ठिकाणच्या बद्दलचं जी यादी आली होती त्याच्यामध्ये 15 ठिकाणची नावं ही संमतीने बदलवण्यात आली. त्याच्यातला विषय असा आहे 15 मध्ये, कारण की 15 पैकी 4 तर शिवसेनेला द्यायच्याच होत्या, राहिले 11 ठिकाणी जो सर्वे आला पहिल्या दिवशी आला असेल नेतृत्वात, पक्ष नेतृत्वाजवळ, त्याच्यामुळे त्यांनी आपसात ठरवून तो बदल त्या ठिकाणी केला गेला. यानंतर बघूया दिवसभरातली 10वी मोठी बातमी. आपलं कुणाशीही वैर नाही, आपण युद्धबंदी केली आहे अशी सूचक प्रतिक्रिया नवी मुंबई महापालिकेतील घवघवीत यशानंतर भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. दरम्यानच्या काळात गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचा वाद शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना ते वंदन करायला गेलो होतो वाशी सेक्टरमध्ये. त्याला मी अशा 2 मोठ्या होर्डिंगवर ते टांगा पलटी म्हणलं एक काढून टाका, एका मिनिटात संपला. आता अशा स्वरूपाच्या कुठे फोटो, कुठे व्यंगचित्र, कुठे घोषणा मला नाही पाहिजेत. किंबहुना मी सांगितलं की पराभूत झालेल्या उमेदवाराच्या घराच्या आसपास तुम्ही फटाके बनवतो नका, फटाके कुठंच वाजवू नका, स्लोगन शाउटिंग पण करू नका. ह्याच्यातून काय, शेवटी हार जी ती माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी होत जात असते आणि शेवटी जो हारतो त्याला यातना होतात ना.